मित्रांनो मुंबई सेंट्रलला आता उतरलं आहे. फास्ट ट्रेन होती आता उतरलं. आता स्लो ट्रेन पकडून आता आपण डायरेक्ट चर्नी रोडला जाऊया. चला आपण जाऊया. बाबुलनाथ मंदिरमध्ये त्यामध्ये जायचं असेल ना तुमच्याकडे दोन पर्याय. एक तर लिफ्टने जाऊ शकता किंवा मग इकडनं सीडी वगैरे इकडनं सीडीने तुम्ही वरती जाऊ. मंदिराचा व्ह्यू कमाल बघू शकता मित्रांनो तुम्ही आतमध्ये रावणाचा पण बाल गंगाधर टिळक उद्यान इकडे तुम्हाला स्वागत आहे सूरज मुंडे ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहोत बाबुलनाथ मंदिरला. तिकडनं बघूया मुंबई साईडला. जर टाईम भेटला तर जाऊया. या ब्लॉगमध्ये तुम्हाला बरंच काय बघायला भेटेल. चला जाऊया. तर आपल्यासोबत आहे सिद्धू आहे आणि अजून तनिष. चला जाऊया. मित्रांनो तो विरार स्टेशनवरून आता ट्रेन पकडले. चला जाऊया. मुंबई लोकल. मित्रांनो मुंबई सेंट्रलला आता उतरलं आहे. फास्ट ट्रेन होती आता उतरलं. आता स्लो ट्रेन पकडून आता आपण डायरेक्ट चर्नी रोडला जाऊया. चला आपण जाऊया. तर मित्रांनो आता चर्नी रोड स्टेशनला उतरलं आहे. आता इकडनं बस पकडून डायरेक्ट बाबुलनाथ मंदिरला जाऊया. चला जाऊया. टॉप स्टेशनला उतरल्यानंतर ईस्ट साईडला तुम्हाला सेफी आउटफिटला बघायला भेटेल. खूप असं मोठं आहे. संध्याकाळचा व्ह्यू खूप कमाल असतं इकडे. मित्रांनो मंदिरामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. मंदिराच्या इकडे चला. साठी गाडी वगैरे आहे ती तुम्हाला मंदिरामध्ये पोहोचवेल. गेटपासून ते पूर्ण मंदिरापर्यंत ती गाडी आहे. प्रवेश केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला पिण्याच्या पाण्याची सोय दिसेल. इथे पिण्याचं पाणी वगैरे आहे आणि इकडे मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. चला जाऊया मंदिरामध्ये. इकडे पार्किंग वगैरे बघू शकता तुम्ही. गाडी वगैरे आणलं असेल तर इकडे पार्क करू शकता. प्रवेश केल्यानंतर तुम्हाला दिवालावरती हे सर्व पक्षी वगैरे बघायला भेटतील. सर्व फोटो वगैरे लावले बघू शकता. मोठा शंख तुम्हाला दिसेल आणि इकडे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया. बाबुलनाथ मंदिरमध्ये सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. त्यामध्ये जायचं असेल ना तुमच्याकडे दोन पर्याय. एक तर लिफ्टने जाऊ शकता किंवा मग इकडनं सीडी वगैरे इकडनं सीडीने तुम्ही वरती जाऊ शकता. मंदिरामध्ये लिफ्ट वगैरे आहे. इकडनं लिफ्टवरनं आम्ही वरती आलो. तर इकडनं आपण चला जाऊया. प्रवेश केला आता. चला जाऊया. मध्ये वरती आल्यानंतर तुम्हाला चप्पल ठेवण्यासाठी इकडे जागा आहे. इकडे चप्पल ठेवून नंतर मग तुम्ही प्रवेश करू शकता.
चप्पल वगैरे काढल्यानंतर तुम्ही मंदिराचा व्ह्यू कमाल बघू शकता. खूप कमाल असा व्ह्यू आहे. मंदिराच्या आवारात तुम्हाला हनुमान तसेच विविध प्रकारचे देवदेवता तुम्हाला बघायला भेटतील. मंदिराच्या इकडनं आपण आता एंट्री करणार आहोत. खूप कमाल व्ह्यू आहे बघू शकता. डिझाईन तुम्ही बघू शकता. ओल्ड एज पूर्ण जुना आहे. खूप कमाल आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही आतमध्ये. खूप कमाल असा व्ह्यू आहे. आज होली आहे म्हणून होली पण तुम्हाला इथे दिसेल. होली वगैरे इथे लावण्यात आलेली आहे. चल 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 आतमध्ये. इतर नक्षीकाम वगैरे बघू शकता तुम्ही. खूप कमाल असं नक्षीकाम. रावणाचं पण मंदिर आहे बघू शकता तुम्ही. रावणाचं पण आज होली असल्यामुळे इकडे पूर्ण सजावट चालू आहे. पूर्ण हाराने वगैरे सजवलं. इथे होलीचं पण तुम्हाला दिसेल. होली पण इथं मांडलेली आहे बघू शकता तुम्ही. मंदिरामध्ये बसलोय एक साईडला. तर थोड्या वेळ बसूया आणि नंतर मग पुढे जाऊया. चला. एक्झिट. तर मित्रांनो दर्शन वगैरे घेतलं. आता मंदिरामध्ये जाऊन आलो. आता आम्ही बाहेर वगैरे आलो. आता आपण मरीन लाईनला जाऊया. मग तिकडनं बघूया कुठे अजून प्लॅन होतं आहे का. चला आपण जाऊया तिकडे. चलो. मॅच आज मॅच आहे. काढू काम. गिरगाव चौपाटी. ती गर्दी होते सर्व गणपती. मंदिराच्या बाहेर आल्यानंतरच तुम्ही राईट साईडला पूर्ण चौपाटीचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. खूप कमाल असा व्ह्यू आहे. कारण आता बस पकडले 108 नंबरची बस. आता वानखेडे स्टेडियमच्या इथे उतरूया आणि मग पूर्ण सनसेटचा व्ह्यू या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तुमचं काम चालू आहे बघू शकता तुम्ही. मुंबई. तर मित्रांनो आपण सनसेटचा व्ह्यू बघू शकता. आपण जाऊया त्या साईडला. तर स्टेडियमला आपण उतरलो आहोत. आपण बस पकडून आता वानखेडे स्टेडियम स्टॉपजवळ उतरलो आहे. तर इकडनं डायरेक्ट आपण मित्रांनो आता बाबुलनाथ मंदिरवरून आपण 108 नंबरची बस पकडून आता डायरेक्ट वानखेडे स्टेडियमला आलेलो आहोत. मरीन लाईन.
व्ह्यू तुम्ही बघू शकता, सनसेटचा टाइम झालेला आहे, पूर्ण सनसेट व्ह्यू कमाल. बाल गंगाधर टिळक उद्यान, इकडे तुम्हाला लाईटीचं खूप असं काय काय बनवलं त्यामध्ये बघायला भेटेल तुम्हाला. स्वराज्य भूमी, खूप कमाल व्ह्यू आहे, तुम्हाला अजून बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये. खूप खूप कमाल. बल्ब कुठे टाकले LED. साधी सोपी आर्ट आहे. खूप कमाल असं व्ह्यू बघू शकता तुम्ही. तिथून लाईट सोडली. सपोर्ट मागे बसायचं आहे. इकडे हरिण वगैरे बघू शकता तुम्ही. मित्रांनो खूप कमाल व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. खूप कमाल आहे. तर मित्रांनो आता ट्रेन पकडले, आता निघालो आम्ही. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे भेटूया आपण नवीन एका ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.